एकंदर हे सहकार भारतीचं संमेलन जे होणार आहे त्या संमेलनाचा उद्देश आणि एकंदर या संमेलनाचा विस्तार काय असेल किंवा या संमेलनातून तुम्हाला अपेक्षित काय आहे? नमस्कार. सहकार भारती ही राष्ट्रीय स्तरावर काम करणारी संघटना आहे आणि प्रत्येक राज्याचं दर 3 वर्षांनी आपण अधिवेशन घेतो. असं गोवा राज्याचं ड्यू असलेलं अधिवेशन येत्या 9 नोव्हेंबर रोजी गोव्यामध्ये पेडण्याला होणार आहे. सहकार भारतीच्या माध्यमातून देशभरातला सहकार क्षेत्र मजबूत करणं, सहकार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणं आणि संस्कारित कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सहकार क्षेत्र हे दमदार व्हावं यासाठी सहकार भारती प्रयत्न करते. सहकार भारतीचा असा ठाम विश्वास आहे की या देशाची अर्थव्यवस्था जर बदलायची असेल तर सहकाराशिवाय पर्याय नाही. सहकारातूनच आपण ग्राम विकास आणि सामाजिक समरसताही निर्माण करू शकतो आणि म्हणून प्रत्येक गावामध्ये काम करणाऱ्या सहकारी संस्थांच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचून त्यांना सहकार क्षेत्र अधिक चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी सहकार भारती मार्गदर्शन करते. मला असं वाटतं की गोवा राज्याला ही फार मोठी संधी आहे. गोवा राज्यामध्ये सहकार क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं काम आहे आणि वेगवेगळ्या प्रकोष्ठांमध्ये काम आहे. हे या प्रकोष्ठांमधलं सगळं काम एकत्रित करून गोवा राज्याच्या विकासामध्ये सहकार क्षेत्रातून खूप मोठा हातभार आपल्याला लावता येईल आणि म्हणून हे अधिवेशन सहकार क्षेत्राच्या गोवा राज्याच्या विकासाला एक दिशा देणारं अधिवेशन ठरेल असं मला वाटतं. सहकार भारतीने वेगवेगळ्या प्रकारच्या 55 प्रकारच्या संस्था या कार्यरत आहेत. त्यातल्या 14 प्रकोष्ठांचं अधिवेशन गेल्या 2 वर्षामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घेतलं आणि वेगवेगळ्या या सगळ्या प्रकोष्ठांच्या अधिवेशनामध्ये हजारोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहिले आणि त्याच्यातून एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा घेऊन आपापल्या क्षेत्रामध्ये सर्वजण काम करतायत. अशीच ऊर्जा घेऊन सहकार क्षेत्रात गोवा राज्यामध्ये सुद्धा मग ते बचत गटाच्या माध्यमातून महिला असतील, विविध कार्यकारी सोसायटी ज्याला आपण पॅक्स म्हणतो त्या पॅक्सच्या माध्यमातून असेल. पॅक्सला तर आता केंद्र सरकारने एवढी मोठी संधी दिली आहे की 150 प्रकारचे व्यवसाय पॅक्स सोसायटी ही आपल्या आपल्या गावामध्ये करू शकते आणि त्याच्यातूनच खऱ्या अर्थानं ग्राम विकास होणार आहे आणि म्हणून या दृष्टीने या अधिवेशनाला विशेष असं महत्व आहे. श्रीपाद परब, आपल्यावर ही पेडणे तालुक्याची जबाबदारी आहे. या पेडणे तालुक्यातून एकंदर किती कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहतील आणि ही तयारी कुठवर आलेली आहे याबद्दल आपण सविस्तर सांगा. पेडणे तालुक्यात येत्या 9 नोव्हेंबर रोजी होणारं हे राज्यस्तरीय सहकार भारतीचं अधिवेशन हे संपूर्णपणे यशस्वी करण्याची जबाबदारी पेडणे तालुक्यातील सर्व सहकारी कार्यकर्त्यांनी उचलून धरलेली आहे. त्यासाठी कार्यकर्त्यामध्ये जी आधीची मरगळ होती ती झटकून टाकून संपूर्ण पेडणे तालुक्यातील सगळ्या सहकारी कार्यकर्त्यांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहोत. जवळजवळ सगळ्यांकडे आम्ही पोहोचलेलो आहोत. उर्वरित 2-4 दिवसात आम्ही सगळ्यांना यात ओढून आणणार आहोत आणि सहकार भारती मार्फत बाबा जे वेगवेगळे कार्यक्रम राबवले जात आहेत त्याची एक परिपूर्ण अशी कल्पना सगळ्या कार्यकर्त्यांकडे पोहोचवणार आहोत. त्यातही जे सहकारी कार्यकर्ते पेडण्यातील आहेत त्यांच्याकडे त्यांना सगळ्यांना एकत्र आणून सहकार भारती मार्फत त्यांच्या संस्थांचं उत्थान करण्याचा प्रयत्न आम्ही करू, जेणेकरून ओव्हरऑल सगळ्या सहकार भारतीच्या कार्यकर्त्यामुळे पेडणे तालुक्यातील सहकार भारतीचं किंवा सहकार क्षेत्र आणि त्यातील कार्य एकदम ऊर्जितावस्थेला येईल अशी आम्ही आशा धरून आहोत.